नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत इंदापूर तालुक्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान, पुणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान भाट निमगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे दिनांक 22/3/2025 रोजी दुपारी 3 वाजता एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे. शनिवारी नोंद घ्या, सर्वच कुस्ती शौकीनांनी फार चांगलं मैदान घेतलेलं आहे, बघण्यासारखं मैदान घेतलेलं आहे. भाट निमगाव यात्रा कमिटीनं, उरुस कमिटीनं, उत्सव कमिटीनं प्रत्येक वर्षी एक भव्य दिव्य मैदान घेत असतात आणि यशस्वी पार पाडत असतात सर्वच भाट निमगाव ग्रामस्थ. या वर्षी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला शेख फरीद साहेब यांच्या उरुस सोहळ्याचं औचित्य साधून एक भव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला, याची सगळ्याच कुस्ती शौकीनांनी नोंद घ्या. 1 नंबरसाठी कुस्ती घेतलेली महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख गंगावे चालमीचा पैलवान विरुद्ध पैलवान रवी शर्मा, हा हरियाणा केसरी किताबाचा मानकरी आहे. आज इंदापूर मार्कड कुस्ती केंद्रामध्ये तो सराव आला. एक तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे सगळ्यांना भाट निमगावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात. त्यानंतर कुस्ती घेतलेली आहे पैलवान कालीचरण सोलनकर, एक टेंभुर्णी जवळचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला टाकळी गावचा महाराज चॅम्पियन आहे, भगवंत केसरी, अनेक पुरस्काराचा मानकरी आहे आणि गंगावे तालमीमध्ये सराव आला आहे. पण टक्कर आहे पैलवान सतपाल सोनटक्के बरोबर. तोही अतिशय लढाऊ पैलवान आहे, तोही महाराज चॅम्पियन आहे, अनेक त्याने पुरस्कार मिळालेले, त्याला अनेक गदा त्यालाही मिळालेले आहेत आणि फार चांगली पोर आहेत दोन्ही सुद्धा. सतपाल सोनटक्के हा शिवनेरी तालीम अकलूज मध्ये सराव आला आहे. एक तुल्यबळ लढत पाहायला मिळणार. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान जमीर मुलानी, महाराज चॅम्पियन आहे, कुर्डवाडीला सराव आला आहे. छत्रपती शिवराय व्यायामशाळा कुर्डवाडीमध्ये तो सराव करतो आणि टक्कर आहे विक्रम घोरपडे बरोबर. तोही महाराज चॅम्पियन आहे, शिवनेरी तालीम अकलूज मध्ये सराव आला आहे. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान सूरज मुलानी, खडूसला सराव आला आहे, महाराज चॅम्पियन आहे, लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा. पण टक्कर आहे पैलवान श्रीनिवास पात्रोड बरोबर. श्रीनिवास पात्रोड हनुमान आकड्याला सराव आला आहे आणि तोही महाराज चॅम्पियन आहे अनेक वेळेला. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान अविनाश गावडे, महाराज चॅम्पियन आहे तो सुद्धा, गोकुळासा तालमीमध्ये सराव आला आहे. विरुद्ध अनिल कचरे, तोही महाराज चॅम्पियन आहे, इंदापूरमध्ये सराव आला आहे, मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान प्रशांत चंदनकर, कुर्डवाडीला सराव आला आहे, छत्रपती शिवराय व्यायामशाळेमध्ये, विरुद्ध पैलवान अजय राजमाने गाराखोले. ती कुस्ती फार चांगली आहे. सगळ्याच कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत. समस्त ग्रामस्थ भाट निमगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे शनिवार 22/3/2025 दुपारी 3 वाजता बरोबर मैदान चालू होणार आहे. कुठल्याही पैलवानची कुस्ती फिरवून लावली जाणार नाही असं या उरुस कमिटीनं, उत्सव कमिटीनं सांगितलेलं आहे. खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत. प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये पैलवान दीपक पाडोळे काठी विरुद्ध अप्पा वळकुंडे शिवनेरी, पैलवान कृष्णा हर्नवळ शिरसवडी विरुद्ध निलेश जाधव कुर्डवाडी, पैलवान प्रतीक कदम इंदापूर विरुद्ध आकाश डेरे शिवनेरी अकलूज, पैलवान अर्जुन सावंत शिवनेरी तालीम विरुद्ध ऋषिकेश काळे इंदापूर, पैलवान भैया चव्हाण गाराखोले विरुद्ध ओमकार डुके इंदापूर. अशा खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत आणि जाहिरातला कुस्त्या सगळ्याच जोडलेल्या आहेत. त्यामुळं कुस्ती कुठल्याही पैलवानची फिरवून लावली जाणार नाही असं उत्सव कमिटीनं, उरुस कमिटीनं सांगितलेलं आहे. सगळ्यांनी या कुस्त्या पाहायला या. फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. भाट निमगाव, उरुस कमिटी, उत्सव कमिटी सगळ्यांना निमंत्रण देते, सगळ्यांनी कुस्त्या पाहायला. त्याचबरोबर आपण सर्वजण जुन्या आणि नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहे, अजून पाहताय, अजून पाहायला मिळणार आहेत. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, स्पर्धा चालू आहेत, मैदानं चालू असल्यामुळं मी जुन्या कुस्त्या टाकायचं थोडं थांबलेलो आहे. पण निश्चित लवकरात लवकर एवढा 1.5 महिना झाल्यानंतर तुम्हाला जुन्या कुस्त्या नक्की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील
एक फायनलची कुस्ती राहिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना दाखवायची, तुम्हाला पाहायची, सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. इंदापूरची सईद चाऊस विरुद्ध ऐसा मोहम्मद ही कुस्ती फायनल आली होती आणि खूप कुस्ती चांगली झालेली आहे. ती कुस्ती आहे, ती कुस्ती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल आपली कुस्ती युट्यूब चॅनलला. तुम्हाला कुस्ती कुणाची आवडते ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर कुस्ती कोणाची पाहायची आहे आणि मैदानी कुस्त्या काही आहेत, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले मैदानी कुस्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, पण थोड्या दिवसानंतर, 1-1.5 महिन्यानंतर. माझी सगळ्याच कुस्ती शौकीनांना विनंती आहे, आपण मैदानाला जात असताना व्यवस्थित प्रवास करा, व्यवस्थित गाडी चालवा, घाई गडबड करू नका. मैदानावरून घरी जात असताना, तालमीत जात असताना सुद्धा शिस्तीत जावा, गडबड करू नका, घाई गडबड कुठल्याही पैलवानांनी करू नका. एवढीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्याच पैलवानांना, सगळ्याच कुस्ती शौकीनांना सांगतो, व्यवस्थित प्रवास करा. थोडा उशीर झाला तरी चालेल, गडबड मात्र कुणीही करू नका. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.